हॅलो फ्रेंड्स, कशा आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. आता तुम्हाला वाटेल की नेमकं हे थंबनेलमध्ये आणि एंट्री जास्त तुम्ही मोबाईल म्हणजे व्हिडिओ चालू केल्यानंतर तुम्हाला दिसलंच. त्यामध्ये मला नेमकं काय तुम्हाला दाखवायचं आहे. तर खरं सांगते, आजचा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कळणार आहेच तुम्हाला नेमकं मला कशाबद्दल बोलायचं आहे वगैरे. कारण खूप सारी गोष्टी असतात ती की मी तुमच्यावर शेअर करू शकते. खरं तर कधी कधी काय असतं माहिती आहे का, लाईफमध्ये आपण इतकं काही होऊन जातं की आपल्यासाठी कोणीतरी असं नाही का शेअर करावं आपल्याला असं असं वाटतं. पण खरं सांगते, मी तुम्हाला माझी फॅमिली मेंबर मानते. माझ्याकडे जे काय होतं ते सगळं काही मी तुमच्यावर शेअर करायचा माझा प्रयत्न असतो. तर तुम्हाला मी नक्की शेअर करणार आहे. मला बाहेर जायचं आहे, कुठं जायचं आहे ते तुम्हाला पुढे करणारच आहे. त्याआधी म्हटलं चला काय बनवावं खायसाठी वगैरे काही समजत नव्हतं. आणि आता तुम्ही बघताय पावसामुळे मुलांना शाळेला सुट्ट्या पण आहेत. तर मग तनीचं म्हणणं होतं की मम्मा मला बिर्याणी वगैरे बनव. तर चला म्हणलं बिर्याणी बनवूया. सुहाना बिर्याणी मसाला पहिल्यांदाच मी आणलेला होता. तर त्यावरती लिहिलेलं होतं पूर्ण पॅकेट घ्या आणि त्यामध्ये दही मिक्स करून ठेवा आणि मग त्याचं बनवायची तिथं रेसिपी वगैरे दिलेली आहे. पहिल्यांदाच आणलेलं आहे आणि खरं सांगते खूप छान अशी बिर्याणी झाली. तर बिर्याणीची रेसिपी दाखवणार नाही आहे कारण मला तेवढा वेळ नाही आहे. कारण मला जायचं आहे बाहेर. इतका पाऊस पडतोय ना आमच्या एरियामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी येईल ना इतकं पाणी साठलेलं आहे. त्यामुळे माझं इतकं कठीण झालेलं आहे आणि बाहेर गेल्याशिवाय तर पर्याय नाही. कारण खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे की बाहेर नाही गेलं तर म्हणजे अवघड होऊन जाईल. म्हणून तर खरं बाहेर जायचं आहे. आणि खरं तर ना त्या दिवशी थोडंच माहीत नव्हतं. आम्ही शेड्यूल वगैरे सगळं बुक केलेलं होतं. जर माहीत असतं तर खरं सांगते आम्ही आजचं शेड्यूलच बुक केलेलं नसतं. कारण इतका पाऊस आहे हे आपल्याला माहीत नसतं ना. जर हवामान खात्याने सांगितलं तरी पण कधी कधी काय होतं ते जे काही कॉलेजचे कामं म्हणा हे ते इम्पॉर्टंट कामं असतं त्या शेड्यूलला आपल्याला बुक करावं लागतं. त्यामुळे म्हणलं बुक केलं आणि मग आता आहे आमचा 2चा टाईम वगैरे 2 ते 3च्या दरम्यान आम्हाला यायला सांगितलेलं आहे. तर जाणार आहोतच आम्ही. त्याआधी म्हणलं बिर्याणी वगैरे बनवून घ्यावं. चपाती भाजी तनिष नको म्हटला. मग काहीतरी वेगळं खाऊ वाटतंय असं म्हणणं होतं. आणि निमिषचा पण टिफिन नव्हता वगैरे. मुलांचे पप्पा गेलेले आहेत ऑफिसला. आणि त्यानंतर बघा इथे म्हटलं चला आता बिर्याणी वगैरे बनवूया. कारण रोज टिफिनला तर चपाती भाजी खाऊन कंटाळा येते आणि तसं पण निमिषला वगैरे बिर्याणी आवडतेच. आणि त्यानंतर मग इथे भात वगैरे शिजायला ठेवलेलंच होतं. मी आंघोळीला जायच्या आधी मग थंड करायला ठेवले मग आंघोळीला गेले. पाणी गेलं होतं बघा. एवढं धो पाऊस पडतो. एवढं पूर आल्यासारखं पुण्यात पाणी आहे पण नाही का पाणी नव्हतं आलं आमच्याकडे. राहीच्या आधी पण आम्ही गेलो होतो ना पण कधी झालं नाही असं. 1 जानेवारी पासून हे चालू आहे. कोण घेतं कोण घेत नाही. आम्ही मीटरने जातो. आता मग पावसात रेट जास्त आहे तरी मी ॲडमिट द्यायचं पण जातो. मग ओला बुक करायचं कारणच काय आहे? तुमच्या दारापर्यंत आम्ही येतोय ना. सगळेच येतात. मग आम्ही कंपनीला 25 पण आम्ही तुम्हाला फोन करतो की बसणार म्हणून तुम्हाला. मग तुम्ही काय करू शकता? तुम्ही दुसरी राईड करू शकता ना. कॅन्सल करायचं तुम्ही सांगते सांगितलं. आता इथे रिक्षावाले संग थोडासा वाद वगैरे झाला. बरंचसं मला व्हिडिओ शूट करणं झालं नाही. तर का झाला कशासाठी पुढे मी तुम्हाला शेअर करेनच. त्याआधी बघा ॲक्च्युली काय होतं तुम्हाला बोललेच मी पुण्यामध्ये खूप सारा पाऊस आहे. सगळ्यांनाच माहीत आहे, ऑल इंडियाला माहीत आहे. आणि त्यानंतर झेरॉक्स करायचे राहिलेलं होतं. मग तरीच मला मम्मा पटकन झेरॉक्स करून घेऊन येतो कारण इम्पॉर्टंट काम आहे. कॉलेजला जायचं आहे. त्याच्या कॉलेजला म्हणजे आता कसं CETचा रिझल्ट लागला त्यानंतर आधी गव्हर्नमेंटचे जे डॉक्युमेंटचे असतं ना ते व्हेरिफिकेशन वगैरे करायचं असतं. त्यासाठी काही काही झेरॉक्स हवे होते. मग ते झेरॉक्स आणायला गेला आणि तुम्ही बघताय ना पाणी वगैरे इतकं तुंबून झालेलं आहे ना पुण्यामध्ये. म्हणजे आम्ही ज्या राहतो ना त्या एरियामध्ये तर खूप सारं पाणी आहे. आणि आता आम्ही 2 जण जाणार आहोत कॉलेजला वगैरे. आणि कॉलेज गेल्यानंतर तिथे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे सगळं व्हेरीफाय वगैरे करणार आहे. कारण ॲडमिशनच्या आधी जे काही प्रोसेस असते ना ती सगळी प्रोसेस वगैरे आता करायची आहे. कारण खूप सारं असं नाही केलं तर मग आपलं ॲडमिशन वगैरे कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे आम्ही सगळं काळजीपूर्वक आता स्टेप बाय स्टेप सगळं काही करत आहोत. त्यानंतर बघा इथे वातावरण वगैरे एकदम मस्त आणि थंड असं झालेलं आहे बघा पुण्यामध्ये. त्यानंतर COEP ह्या कॉलेजला आम्ही आलेलो आहोत. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, गव्हर्नमेंटचं आहे. तर इथेच डॉक्युमेंट नाही का चेकिंगसाठी वगैरे इथं आम्ही आलेलो आहोत. तर इथल्याच कॉलेजचं नाव दिलेलं आहे. तर आम्ही ट्राय करत आहोत ह्या कॉलेजमध्ये
तनिषला ॲडमिशन वगैरे मिळण्यासाठी. बघा ना किती सुंदर असं कॉलेज आहे. जसं आपण मूव्हीत बघितलं होतं बघा मी पहिल्यांदा, तसे त्या पद्धतीचे ते कॉलेज वगैरे आहे. इतकं छान वाटत आहे ना. मग आता त्यानंतर ऑडिटोरियममध्ये आम्ही आलो. इथे ते डॉक्युमेंट वगैरे चेकिंग करत होते. शेड्यूलनुसार मुलं आलेली होती, त्यामुळे थोडं तिथे तुम्हाला मुलं कमी वगैरे दिसत आहेत. इथे बसायल्यानंतर आम्हाला खूप वेळ इथं डॉक्युमेंट चेकिंग वगैरे नंबर यायला वगैरे खूप वेळ लागला. आम्ही 1 ते 1.5 तास असंच बसून होतो. त्यानंतर नंबर आल्यानंतर सगळे डॉक्युमेंट वगैरे चेक करायला तिथे PC-वरती त्यांना खूप सारा वेळ लागला. आणि खरं सांगते एकदम मस्त असं वाटतं. त्यांनी तिथे बऱ्याचशा पॅरेंट्सशी थोड्याशा गप्पा वगैरे पण झाल्या. आता ऑनलाईन एवढे पैसे जास्त आहे तर काय सांगू तुम्हाला. नाही, आम्हाला माहिती सगळं ऑनलाईनच करतो आम्ही. 200 रुपये होते ऑनलाईन. डॉक्युमेंटचं काम खूप छान पद्धतीने सक्सेस झाल्यानंतर ह्या ऑटोवाल्यांचा पण एक अनुभव तुम्हाला पुढे शेअर करेनच मी. आता जातो आम्ही घरी, कारण की खूप वेळ लागला आणि ऑटो पण मिळत नव्हती पावसामुळे वगैरे. खूप सारे हाल झाले खरं तर. खूपच अवघड चाललं आहे आता सध्या पुण्यामध्ये वगैरे. तर तुम्हाला मी घरी गेल्यानंतर भेटते. व्हिडिओमध्ये राहा, तुम्हाला कळेल सगळं. आपली तर मुलींना म्हणतात नवऱ्याच्या घरी जायचं आहे, मुलांना तू कमव, तुला बायको कोण देईल. एवढे पोरं कशी काम करतं बघ. डिलिव्हरी बॉय कर, हे कर, ते कर. कसं असते जिंदगी पोरांची ना. कर ना. बरोबर करते. काय केलं कॉलेज कसं आहे विचार. खायला काय नाही, खायला काय आणलं बघा. आमच्या घरात कपड्यांचा राडा. काय केलं, बिर्याणी खाल्ली का नंतर. डोर बंदच केलं नाही बघ तू. इतकं छान कॉलेज आहे ना भैयाचं, खूप छान कॉलेज आहे. हो माहिती. तू कधी बघितलं रे. बघितलं ना, खूप सुंदर कॉलेज आहे. आणि तू काय केलं सांग. काय करणार. कशी थंडी झाली आहे ना. मी खूप थंड आहे मी. आता आलेली आहे. आणखी एकदा बिर्याणी खाते गरम करून. चला भेटते तुम्हाला नंतर. काय हातात घेत नाही बिर्याणी. इतका त्रास देतो ना हा छोटा आमचा आगाव. बसते मी फॅन बंद करते. इतका हे ग थकली बाबा मी. हा पोरा बाई इथं बिर्याणी हे वयात कढईत जास्त होती, त्याला घेता येणार नाही म्हणून मी ह्याच्यात बिर्याणी काढून ठेवली आहे बघा. तरी हाताने घ्यायला नको आहे. इतका बदमाश आमचा निमेश, काय सांगू तुम्हाला. नुसतंच नको तो बाई. पळले दुनियाची मी आता. कसं तर व्हायला लागले मला. चला त्या माकडाला पहिला बिर्याणी देते. आता तुम्ही म्हणसाल कमेंट करून द्यायला काय होते तुला बिर्याणी. अहो सवय लागली पाहिजे ना पोरांना. कधी लागणार पोरांना सवय सांगा. सांडला बघा. शूटिंग करायच्या नादात ना खूप काही राडा होऊन जातो माझा. बनवलं तर इथं खावं ना माणसाने घेऊन. आमची ह्यात पण आहे बिर्याणी बघा सांडली कशी. चला त्याला देते पहिला. दारा पेढा कुणी खाल्ला. धर. आता नको. त्यानंतर बघितलं ना कशी दंगामस्ती वगैरे झाली. आणि त्यानंतर बघा आता बनवायचं आहे चहा. थोडंसं डोकं जड झालं आहे बघा, कारण खूप थंड असं वातावरण पण आहे पुण्यामध्ये. आणि म्हटलं चला चहा मस्तपैकी गरम गरम प्यावं. आणि इथे बघा चालू आहे माझी बिर्याणी वगैरे. सगळं ते बाउलमध्ये काढून ठेवा म्हणलं, कारण संध्याकाळसाठी होईल. आता भात लावायची वगैरे गरज लागणार नाही. आणि मग बाकीचं जेवण वगैरे बनवेनच मी. तर मला सगळं राडा वगैरे आवरून घ्यावं वाटायचं, कारण की मी आल्या काही थोडीशी बिर्याणी खाल्ली गरम करून. आणि नंतर मीचा दंगामस्ती झाली
आहे तुम्ही पाहिलंच. आणि त्यानंतर म्हणलं की आता सगळं बिर्याणी वगैरे काढून ठेवा आणि मस्तपैकी चहा असं बनवावं करे. आणि मला खरं सांगतो तुम्हाला फ्रेंड्स, मला असं पूर्ण दुधातला निरसं असं मला अजिबात चहा आवडतं. मेन म्हणजे मला चहाच नाही आवडत, पण खूप असं थंड वातावरण होतं ना, म्हणलं चला चहा वगैरे घेऊया. मला पाण्यातला चहा जास्त आवडतो आणि एकदम कमी प्रमाणामध्ये दूध असं आवडतो चहा, म्हणजे छान लागतो, मला आवडतं. बऱ्याच जणांना निरसं दूध असतं बघा, त्याचं वगैरे आवडतं. आणि त्यानंतर बघा इथे ताजमहल चहाच मला फक्त आवडतो, बाकी कोणताच चहा आवडत नाही. त्यामुळे मी ते ताजमहल चहा वगैरे घेत आहे. आणि मुलांच्या पप्पाने कुठनं तरी काय माहीत कसली चहापत्ती आणली, मला ती बिलकुलच आवडली नाही. ते माझ्यासाठी करायचं म्हणलं की मी चहापत्ती ही ताजमहलच वापरते. आणि त्यानंतर तनिष आलेला आहे, तो पण तिथे बिर्याणी वगैरे घेत आहे खायला. तो जिमनं आला, मी त्याला म्हणत होते प्रोटीन शेक वगैरे घे, पण त्याला बिर्याणी खूप आवडते. नाही मम्मा मी बिर्याणी खातो म्हटलं ठीक आहे चालते, बिर्याणी वगैरे खा. तो हाताने घेत आहे. आणि छोट्या मुलाचं कसं होतं थोडंसं, आणखी त्याला असं वाटतं की तो खूपच लहान आहे, त्यामुळे तो कधी कधी घेतो, कधी कधी नाही घेत. आता बघा इथे मस्त यम्मी आणि टेस्टी असा मला असा चहा आवडतो बघा, दुधातला बिलकुल आवडत नाही. आमच्या टी व्हीला बघा वॉलपेपर इतका सुंदर लागलेला होता आणि इतकं असं वाटतं ना फॉरेनसारखं एकदम मस्त ती सिटी आहे दिसते बघा तुम्हाला टी व्हीवरती. वॉलपेपरला आलेला होता तो रँडमली असाच, आम्ही काय लावलेला नव्हता. तर तेच तुमच्यावर मी थोडंसं शेअर केलं. आणि त्यानंतर बघा आता आहे संध्याकाळचा टाईम, म्हणजे जरा झालेतच आता 8-9-10. तर मला चला आता एक कपडे वगैरे वाळू घालावं, कारण मला दिवसभर वेळच भेटला नाही कपडे वगैरे वाळू घालण्यासाठी. तर आता इथे मी कपडे वगैरे वाळू घालत आहे. का ताईची कमेंट आली होती की तुम्ही नाही का कपडे स्टँड वगैरे ना, हो ऑर्डर केलेली आहे पण आणखी आलेलं नाही बघा ना. त्यामुळे मला असं पद्धतीने घालावं लागतं. आणि बाल्कनी तुम्हाला मी सांगितलंच की खूप सारं असं ओलं ओलं होतं ना, आणि पाणी सगळं आपण जसं आंबट ओलं तर ॲटलिस्ट मशीनमधून निघतो. आणि ज्यावेळेस तिथं वाळू घातलं ना, आणखी पूर्ण चांगलं असं पाणी टिपकेपर्यंत एवढं ओले कपडे होतात. मग मला समजत नव्हतं काय करावं वगैरे, पण आता फक्त पावसाळ्यासाठी खास मला स्टँड घ्यावं लागतं आहे. असं स्टँड मागवलेलं आहे की जेणे ते फोल्ड होईल आणि मग मला नेक्स्ट पावसाळ्यातच काढता येईल ह्यासाठी, कारण मला काय एवढं काही जास्त लागत नाही. 4 जे मी रॉड केलेत ना तेवढंच मला बास होतात वगैरे, त्यामुळे. त्यानंतर खूप सारे कपडे असतात, नाही म्हणलं तर शाळेचे वगैरे. नंतर निमिष खाली खेळायला गेला ती वेगळं, दिवसभराचं वेगळं, काही ना काही इतकी कपडे राहतात ना. त्यामुळे ते म्हणलं चला कपडे वगैरे न धुवून चालत नाही ते स्टँडची वाट बघत बसण्यापेक्षा. तर अशा प्रकारे डायनिंग टेबलवरती सगळं काही मी रंगबिरंगी आपलं घर सजवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता इथे लावत आहे मी दही बिरजण. आता कसं मोसम पण थंड आहे त्यामुळे मी रात्री पण लावते, नाही तर उन्हाळ्यात मी काय करायची फक्त दिवसा मी लावायची आणि घट्ट झाला ना 3-4 तासामध्ये तर पटकन दही मी फ्रीजमध्ये ठेवायचे जेणेकरून आंबट होऊ नये ह्यासाठी. पण आता वातावरणच थंड आहे त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता बाहेरच ओव्हरनाईट मी बाहेरच हे ठेवणार आहे दही बनवण्यासाठी वगैरे. आणि 4-5 दिवस झालं माझ्या घरचं स्प्राऊट संपलेलं होतं आणि मी विसरून जात होते घालावं म्हणून. म्हटलं चला आता हरभरा आणि मटकी भिजू घालावी. हरभरा पण हे हेल्थसाठी खूप चांगलं असतं, त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स पण असतात. त्याचे वेगवेगळं रेसिपी वेगवेगळ्या करतो आम्ही, ते तुमच्यावर मी शेअर करीनच. मटकी बघा थंड पाण्यामध्ये ते मी भिजू घालत आहे. आणि जे हरभरे आहेत ना ते गावरान हरभरे आहेत, त्यामध्ये मी कोमट पाणी घालत आहे, कारण कोमट पाण्याशिवाय हरभरे छान पद्धतीने आपले भिजले जात नाही. आणि मटकीमध्ये गरम पाणी घातलं, कोमट पाणी घातलं तर मटकी खूप चिकट होते, त्यामुळे शक्यतो मटकी ना थंड पाण्यामध्येच हे करायचं, त्यामुळे मटकी एकदम छान आणि मस्त होते आणि चिकट बिलकुल होत नाही बघा. त्यामुळे तुम्ही पण करून बघा. बरेच जण कोमट पाणी घालतात, पण कोमट पाणी घालू नका, थंड पाण्यात मटकी भिजू घाला. त्यानंतर बघा बाकीचं किचनमधलं काम वगैरे आपण कितीही नाही म्हटलं ना, घरातली कामं काय आपली संपत नसतात बघा. रोज जेवणासाठी काय बनवावं हा मला सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर चला मला 3 पिठाचा डोसा बनवूया. तर इथे मी जास्त प्रमाणामध्ये ज्वारीचं पीठ, त्यानंतर अगदी थोडं गव्हाचं पीठ आणि त्यानंतर हे घेत आहे बेसन घेत आहे थोडंसं अगदी. आणि त्यामध्ये ओवा, लसूण पेस्ट, नंतर त्यामध्ये जर तुम्हाला जिरी हवं असतं जिरी टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता, चवीनुसार मीठ टाकायचं, मस्त त्याचे डोसे बनवून घ्यायचं. तर हां तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची राहिली आहे माझी, की तुम्हाला मी बोलले होते की काय घडलं वगैरे आहे, मी पुढे सांगेनच तुम्हाला. तर ॲक्च्युली काय झालं होतं, तनूच्या कॉलेजला मी आणि तनू गेलेलो होतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर तिथं तुम्ही बघितलं की रिक्षावाला तो माझ्याशी कसा बोलत होता वगैरे. ॲक्च्युली मी ओला बुक केलेली होती आणि ओलावाला आला ऑन टाईम, त्याचं काही नाही. आणि आल्यानंतर मग तो म्हणला नाही मी तुम्हाला जे काही ओलाचे पैसे आहेत ना तेवढे नाही देणार, मी तुमच्याकडे जास्त पैसे घेणार, असं त्याचं म्हणणं होतं. मी म्हणलं का असं, कारण ओला मी प्रत्येक ओलाच फक्त हे करते, उबर वगैरे, म्हणजे बाकी कोणते ॲप जास्त यूज केले जात नाही माझ्याकडनं, पण
ओला मी जास्त करते, तर तो मला मी नाही देणार. मग असं कंडिशन होती ना, मला लवकर मला कॉलेजला जायचंच होतं. काही पण करतो, 2ची अपॉइंटमेंट होती आणि तिथं पोहोचणं माझं गरजेचं होतं. आणि मी गाडीवर जाऊ शकत नव्हते कारण पाऊस खूप होता, डॉक्युमेंट वगैरे कुठे भिजले तर काय करणार ना. त्यामुळे ती रिस्क घ्यायची नव्हती मला. आणि कॅब इतकी बुक करत होते, कॅब बुक होत नव्हती. मग ओलावरती ऑटो रिक्षा बुक झाली, तर मग मी ऑटो रिक्षा चालले, तर तो म्हणला की मग त्यांनी आमच्याकडे जास्त पैसे घ्यायचं मला, नाही तर तुम्ही उतरा म्हणला. आणि अशा कंडिशनमध्ये असं झालं होतं की धड आम्हाला उतरता येईना. मग तनिषनं मला खुणवलं, मम्मा राहू दे, जाऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, आपण पहिला कॉलेजला पोहोचूया. त्यामुळे मग काहीच करू शकलं नाही. आणि जे काही रिक्षावाले आहेत ते इतके विचित्र झालेत ना, म्हणजे पाऊस खूप पडतोय म्हणून त्याचा फायदा कस्टमरकडनं घेतात, पैसे उकळायचे काम करतात. मान्य आहे की पैसे कमवण्यासाठी सगळेजण काम करत असतात. आमच्या घरात पण काही झाड नाही आहे पैशाचं, असं तसे कुठेतरी कष्ट केल्यानंतरच येतात ना घरामध्ये पैसे. तर मग मी तर थोडंसं झाला वाद वगैरे, मग मी काहीच करू शकत नव्हते. तरीच मला जाऊ दे मम्मा, त्यामुळे मग त्याला पाहिजे तेवढे पैसे दिले आणि आम्ही मस्तपैकी कॉलेजला पोहोचलो. तुम्हाला पुढे पण मी शेअर केलेलं आहे. आणि येताना पण सेम तसं झालं. मग तो रिक्षाला आम्ही म्हणजे अर्धा पाऊण तास तरी रिक्षेसाठी वेट करतो, कारण पावसामुळे ना रिक्षा यायचंच नाव घेत नव्हते बघा. मग काय झालं की मग रिक्षावाला आला त्याला नशीब म्हणलं. आणि मग त्याला तो पण तसाच, मग मॅडम तुमच्या एरियात जायचं आहे ना, तर आम्हाला 50 रुपये एक्स्ट्रा द्या. म्हटलं 50 रुपये काय एक्स्ट्रा द्यायचं, म्हटलं तुम्ही जे आहे मीटरने होते ते घ्या म्हटलं. आणि तिथे पण ओला वगैरे अजिबातच बुक होत नव्हते. मग त्यांना म्हणलं की नाही असं म्हणल्यानंतर मग 50 रुपये त्याला एक्स्ट्रा दिले. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो घरी. अशा पद्धतीने इतके काही घडतं ना आयुष्यामध्ये की काय करावं काय नाही समजत नाही बघा. आणि इतकं काही लुटालुटी चालू आहे ना, मला त्याचाच जास्त राग येतो. तुम्ही प्रेमाने मागा असं मागा, पण इतके रूडली बोलतात हे रिक्षावाले वगैरे पुण्यातले. तरी सगळेच असं मला म्हणायचं नाही, पण मला जो अनुभव आला ना जाताना आणि येताना पण, जातानाचा तो रिक्षावाला तर सरळ म्हणला, तुम्हाला नको असेल तर सरळ खाली उतरा, असंच त्याचं म्हणणं होतं. म्हणजे लोक एवढे मानसिकता त्यांची हे झालेलं आहे ना, थोडी पण माणुसकी अशी आपलेपणा म्हणतात ना, तो राहिलेलाच नाही आहे. आणि अशा पद्धतीने घडलं. मग खरंच सांगते, खूप कसं तरी वाटलं मला की असं मुळे. पण कधी काय होतं की अशा घडतात ना, पण त्यामध्ये मला एक गोष्ट जाणवली की मी 4 व्हीलरचा नुसता क्लास लावला, माझे 2 वेळा 4 व्हीलरचा क्लास शिकून झाला, पण मी तो व्यवस्थित असं प्रॅक्टिस नसल्यामुळे माझं करता आलं नाही. तर घरात 4 व्हीलर असूनसुद्धा मला घेऊन जाता आलं नाही, कारण माझी प्रॅक्टिस नव्हते. तर आता त्यांनीच तर ड्रायव्हिंगचा क्लास शिकत आहे. त्यानंतर आता मी पण ड्रायव्हिंगचा क्लास म्हणजे करणार तर नाही, आता 2 वेळा झालेला आहे. त्यात पैसे भरपूर माझे वाया गेलेले आहेत, पण प्रॅक्टिस वाचून राहिलेलं आहे. कारण मला 4 व्हीलर येते, नाही असं नाही. पण आता मी काय करणार आहे, तनिष चालवेल ना, जास्त प्रॅक्टिस करेल ना आमच्या घरच्या गाडीवरती, तर मग मी पण हे करेन. मग तो मला शिकवेल. आणखी जास्त प्रॅक्टिस आम्ही दोघं मिळून केलं ना, होऊन जाईल असं मला माहीत आहे. कारण कोणी नाही शिकवलं तर माझं पोरगं मला नक्की शिकवणार, एवढी गॅरंटी तर मला 100%च आहे. त्यानंतर बघा इथे जे काय राडा वगैरे इतका पडतो ना फ्रेंड्स किचनमध्ये. किचन म्हणतो ना आपण लहान पाहिजे, तिथल्या तिथं राहतं, पण कधी वाटतं मोठं पण पाहिजे. आणि मोठं केल्यानंतर तुम्ही जर बिलीव्ह करू शकणार नाही, मी कधी तर मेजर करून दाखवते. माझा ओठा एल शेपमध्ये आहे, एवढा मोठा ओठा आहे, पण माझ्या ओट्यावरती राहाडाच खूप राहतो. कारण काय होतं म्हणजे कुणी पण काय लिखते, तर डायनिंग टेबलवर ठेवतो, नाही तर ओट्यावर आणून ठेवतो. त्यामुळे मी एवढी परेशान होते ना. आता माझ्याकडे बाई नाही, आणि बाई नसल्यामुळे एकटीला कामं करायचं, इतकं डस्टिंग म्हणा, 3 टॉयलेट, 3 बाथरूम, नंतर हे बेसिंग, किचनमधलं काम, मुलांचा टिफिन, घर झाडणं पुसणं, भांडी डिशवॉशर लावणं, राहिलेली भांडी मला परत ते मी हाताने धुवावे लागतात. असं इतकं काम असतं ना, त्यामुळे मी इतकी कंटाळून जाते. आणि माहीत नाही माझं आता सध्या काय चालू आहे काय नाही, की मला समजतच नाही आहे. इतकी थकायला होते ना मी, कशाने थकते मलाच कळत नाही. असं वाटतं की नुसतं थंड वातावरण आहे, त्यामुळे नुसतं असं झोपून जावंसं वाटतं. त्यामुळे इतकं कंटाळा यायला लागतं ना. तर फ्रेंड्स तुम्हाला पण होतं आहे का सांगा. वातावरण इतकं मस्त छान आहे, पण थकवा यायला लागतो. मग माहीत नाही घरातल्या कामाने होतं आहे का कशाने होते मला माहीत नाही. तर तुमचं म्हणणं असतं की किचन क्लिनिंग कसं करते हे जाऊन तू ब्लॉग वगैरे शेअर कर. तर ॲक्च्युली खरं सांगा, किचन क्लिनिंग जर डीप करायचं म्हणलं ना, माझ्या किचनमधलं सामान जर सगळं काढलं ना फ्रेंड्स, इतकं काम होईल ना, अख्खा दिवससुद्धा मला कमी पडेल इतकं. आणि बाकीचे, आणि तेवढंच काम पण नसणार ना मला, बाकीची कामं पण भरपूर असे असतात. तर मग मला खूप कंटाळून जाते, त्यामुळे मग हेक्टिक वगैरे होतं मला. तर मी एकदा नक्कीच तुम्हाला दाखवेन. इथं वरती ठेव. आज काय मिळतं तिथं?
बॉक्स आडवा ठेव तनिष, बॉक्सवर ठेवू नको, बॉक्स आडवा ठेव. असं आडवा नाही ठेव. जागा आहे का माठ ठेव? माठ ठेवायला इथं जागा, इथं 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 केली आपण जागा. सॉरी तनिष. फोड, मला काय पुढच्या नवीन आणायचं. हा तिथंच आहे, आपण जरा तिथंच ठेवतो. आहे जागा तनू, तिथंच ठेवतो पलीकड, कारण गेल्यास तिथंच ठेवलं होतं. आत्ता लक्षात आलं माझ्या. पलीकड जागा आहे ना, जरा बरं चढतो ना तू. नीट ठेव. नळ नळ आतल्या साईडला कर म्हटलं, बसतो. मग ह्या साईडला जागा आहे का? हे घे ही बॉक्स, हो घे ही बॉक्स आहे ना तनू, इथं बसते. ही बॉक्स काढ. ही बॉक्स काय त्या बॉक्स मध्ये राडा ठेवलाय बिनकामाचा. मी गपणार आहे, चष्टन मस्करी करू. काय आहे मग ते इकडं ठेव. इकडं तिकडं कर ना थोडस, पण माठ तिथंच ठेवला होता आपण. आतल्या साईडला ना हळू. बसला परफेक्ट. ते तिथे ठेव. थोडं ऍडजस्टमेंट करायची करे आयुष्यात. बसलं ना तर परफेक्ट. सीडी तिकडं मागे ठेव. आता बघा, वर ठेवला माठ, जागा इथं मॅट, वेटची मॅट इथं ठेवली. फ्रुट्स तोपर्यंत मी हात ठेवले, साफ केले मी इथलं. त्यानंतर आता हे सगळी भांडी मला डिशवॉशरला, आणि जे हाताने धुवायचं आता हे डिशवॉशर चालते, हाताने धुणार आहे. त्यानंतर बघा तेवढं आवरायचं आहे. हे आपलं ब्लिंकिटनं मागवलेल्या भाज्या वगैरे आहेत, ते ठेवून टाकायचं फ्रीजमध्ये. कपड्यांचा राडा बघा कसा पडलाय हॉलमध्ये. काय करतोय निमिष? झोप. मग थोडंसं मुलांकडं काम वगैरे करून घेतलं. त्यानंतर आता डिशवॉशर वगैरे लावते. डिशवॉशर लावल्यानंतर बाकीची थोडी भांडी राहतातच, नाही म्हणलं तरी ते भांडी वगैरे आता मी धुवून ठेवेन, कारण त्याची रात्री आवरले की बरं होतं. आणि आता उद्या आहे का नाही स्कूल आणखी पण काय आयडिया नाही आहे, कारण मेसेज कधी पण येतो, रात्री 11 वाजता येतो, सकाळी उठल्यानंतर येतो. तर बघूया, ते पण पुढे शेअर करेनच मी. चला तर फ्रेंड्स, आणि जास्त जास्त लाईक करा. तुम्ही लाईक करत चला. लाईक केल्याने जास्त जास्त व्हिडिओ पण शेअर करा. आपल्या चॅनलला मदत करा. आणि आपल्या चॅनलवरती कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा. आणि मला नक्की सांगा, त्या रिक्षावाल्यांचा अनुभव तुम्हाला असा येतो आहे का? आणि जर आला तर तुम्ही काय निर्णय घेता, तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की सांगा. ह्यामध्ये माझी कुठे चूक आहे का ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. बाय.